नामदेव शास्त्री हे आपल्यासोबत आहेत। शास्त्रीजी, पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून पोस्ट केलेलं होतं की त्या भगवान गडावर येणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही देखील निर्वाणीचा इशारा दिलाय। काय तुमचा पवित्रा आहे? नाही, पहिली महत्वाची गोष्ट आहे, तिला गडाचा मान आहे, गडाची कन्या आहे। भक्त म्हणून कोणालाही यायला परवानगी नाही। हे मंदिर आहे, संतांचं घर आहे, इथे परवानगी लागत नाही यायला किंवा असं जाहीर करण्याची पण गरज नाही मी येणार आहे म्हणून। सगळ्यासाठी मंदिराचे दरवाजे खुले आहेत, ते तर भगवान बाबा आहेत, पण हा धार्मिक ट्रस्ट आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि या ट्रस्ट मधून जो निर्णय घेण्यात आलेला आहे की भाषण होणार नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। म्हणजे पंकजा मुंडेंनी हे जाहीर करायला नको हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, यायला काय हरकत आहे? येणं म्हणजे काही फार मोठं आहे का? ती दरवर्षी येते ना ती। येण्यासाठी काय जाहीर करायचं? फक्त भाषण नाही, हा आमचा आग्रह आहे ना। पण फक्त म्हणून यावं। पण भाषण का नको? भाषण नाही, हा, त्याचं कारण काय? दोन महत्वाचे कारण आहेत। पहिला महत्वाचं कारण आहे, पंकजांनी स्वतः जाहीर केलेलं आहे, राजकीय गड हा गोपीनाथ गड राहील, भगवान गड हा श्रद्धेचा राहील। हे पंकजाच्या तोंडचे उद्गार आहेत। जर भगवान गड स्वतंत्र आणि भगवान गडाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हा 51 पासून सुरू झालेला गड आहे। त्याच्यामध्ये अशी काही परंपरा नाही। 93-94 पासून गोपीनाथराव बोलत होते, याचा अर्थ असा नाही की त्यांची परंपरा ट्रस्ट मध्ये कायम ठेवावी। त्यांनी त्यांच्यासाठी त्यांचं अस्तित्व निर्माण केले गोपीनाथ गडाच्या रूपाने। त्यांनी पुन्हा या धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये भाषणाचा आग्रह धरू नये, तिला मी मान दिलेला आहे, कन्या म्हणून तिला स्वीकार केलेला आहे। माझी राहावं, कन्या म्हणून कधीही यावं। त्याला काय बापाच्या घरी येत असताना थोडाच विचार करायचा असतो मी येणार आहे म्हणून। पण शास्त्रीजी, तुम्हीच आता म्हणालात की गोपीनाथ मुंडे हे देखील या ठिकाणी भाषण करायचे, त्यानंतर मागच्या वर्षीपर्यंत सुद्धा पंकजाताई यांनी भाषण केलेलं होतं, मात्र यावर्षीची आडकाठी का? अतिशय सुंदर प्रश्न आपण विचारला। 12 डिसेंबरला मी हे जाहीर गोपीनाथ गडावरून केलेले आहे आणि याच वर्षी गोपीनाथ गडाचे उद्घाटन झालेलं आहे। मग जिथे उद्घाटन झालं तिथेच मी बोलणार ना। तुमचं अस्तित्व या 12/12/15ला सुरू झालं, तिथेच मी बोललो की आता इथून पुढे भाषण होणार नाही। मग आज काय प्रश्न आला त्याचा? गोपीनाथरावला अस्तित्व नव्हतं, आधार नव्हता, गडाने आधार दिला, ही चूक केली का गडाने? मग तुम्ही काही इथं ट्रस्ट मध्ये परंपरा दाखवणार का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही प्रचार चालू आहे, 300 ग्रामपंचायती, 200 ग्रामपंचायती, हा ग्रामपंचायत सरपंचाचा ठराव आहे, ग्रामसभेचा नाही। तुम्ही स्वतः दाखवले, ज्यावेळेस ते निवेदन द्यायला लोक आले होते तेव्हा भक्तांनी रोखलेलं आहे आणि माझं मत असं आहे, भक्तांचा मान पंकजांनी ठेवला पाहिजे। भक्त विरोध करतायत याचं तिने लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की हा पुढे येणारी झेडपी आहेत, नगरपालिका आहेत, जे तिकिटाचे इच्छुक लाभार्थी लोक आहेत ना, त्यांनी केलेला स्टंट आहे हा भक्ताचं मत नाही आहे इथे। तुम्ही पंकजाताईंशी या सगळ्या संदर्भात संपर्क साधणार आहात? ते जर माझ्याशी बोलत असले तर मला काय हरकत आहे, ती मुलगीच आहे ना, त्यात काय विशेष आहे त्याच्यामध्ये? खूप खूप धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। तेव्हा भगवान गडाचे शास्त्री जे आहेत, नामदेव शास्त्री, हे आपल्यासोबत होते। भक्त म्हणून कोणीही भगवान गडावर यावं, मात्र भाषणाचा आग्रह धरू नये असं म्हटलं आहे नामदेव शास्त्री यांनी।